नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी जनरल पेपरचा अभ्यास करत असताना निबंध एक साहित्य प्रकार या विषयीची माहिती समजून घेणार आहोत. या विषयाचा अभ्यास करत असताना आपण निबंध या साहित्य प्रकारामधील निबंधाचे स्वरूप, त्याचे अर्थ आणि व्याख्या, तसेच निबंधाची इंग्रजी परंपरा आणि मराठी निबंध परंपरा यांचाही विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. निबंध या प्रकाराचा या मुद्द्यांच्या अनुषंगाने विचार करत असताना आपण प्रथमतः निबंधाचे स्वरूप समजून घेऊया. शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना तुम्ही अनेक वेळा निबंध लिहिलेला आहे, परंतु हा निबंध एक वाङ्मय प्रकार असू शकतो याची कल्पना त्या काळात तुम्हाला नव्हती. माझी शाळा, माझा गाव, माझा आवडता लेखक किंवा माझा आवडता नेता, पावसाळ्यातील एक दिवस, मी केलेली सहल, अशा अनेक विषयांवर जे लेखन तुम्ही केलेले आहेत त्याला निबंध असे नाव यापूर्वी आपण ऐकलेले आहेत. पण एक गोष्ट मात्र निश्चित तुम्हाला ठाऊक आहे का, की ते निबंध हा एक गद्य प्रकार आहे, म्हणजेच तो पद्य नव्हे. आणि आणखी एक गोष्ट लक्षात येते की निबंध ही जशी कविता नाही ना, तशीच ती कथाही नाही, कादंबरीही नाही आणि नाटकही नाही. तर निबंध हे निबंधच आहे असं आपल्याला सहजपणे सांगता येईल. म्हणजेच आधुनिक गद्य प्रकार म्हणून निबंधाचा विचार केला जातो. निबंध या संस्कृत शब्दाचे तसे अनेक अर्थ आहेत. त्यापैकी एकत्र बांधणे किंवा रचणे हे अर्थ या लेखन प्रकाराशी अगदी मिळते जुळते आहे. एकेकाळी भूर्जपत्रावर लेखन केले जात असेल आणि अशी ही भूर्जपत्रे एकत्र करून ती बांधली जात असेल. लक्षणेने एखाद्या विषयासंबंधी संगतवार रचलेले किंवा उभारलेले मध्यम व्याप्तीचे लेखन म्हणजे निबंध असे त्याला म्हणता येईल. अगदी छोटे गद्य लेखन जसे टीका, टिपा, टिप्पणी किंवा टिपणे असेही त्याला म्हणता येईल. काही निबंध लहान तर काही दीर्घही असू शकत. लेखनामागील उद्दिष्ट, त्याची व्याप्ती तसेच त्याची ठेवण या घटकांवर ती जशी प्रेरणा करतेच, तशीच टिपा, टिपणे, निबंध, प्रबंध, ग्रंथ अशा अनेक लेखन प्रकाराचा घाट लेखन विषयक भूमिकेवर अवलंबून असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला असे म्हणता येईल की कल्पनाशक्ती, बुद्धी यांचा व्यापार, शोध, अभ्यासपूर्ण चिंतन, चर्चा, तर्क, विवेक, मनन या सर्वांचा एक मिलाप आपल्याला निबंध या वाङ्मय प्रकारामध्ये झालेला दिसून येतो. आपल्या मनातील विचार सूत्रबद्ध रीतीने एकत्र गुंफण्याचे निबंध हे एक साधन आहे. विचारातून निबंधांचा आणि लेखांचा हा उदय होत असतो. एखाद्या विषयाचा तो शोध घेत असतो. अनुभव हा त्या शोधाचा पाया म्हटलं गेलेला आहे. म्हणजेच काय, आपला अनुभव जितका समृद्ध तितका हा पाया देखील मजबूत. अनुभव अल्पस्वल्प तर विचारही तसाच असतो. तो खोलवर जाऊ शकत नाही आणि वाचणाऱ्याच्या मनावर ठसू शकत नाही. सातत्याने जेव्हा एखादा विचार आणि त्या विचार आपण मनात ठेवला आणि आपल्या अनुभवांचे संस्करण त्याच्यावर केलं, त्याला आपल्या चिंतनाची जोड दिली, तर सर्जनात्मक कृतीचा जन्म त्यातून होतो. आणि अर्थातच याला कोणत्याही एका अशा विषयाचे बंधन नसते. यात आत्मप्रकटीकरणाची भूमिका ही महत्त्वाची असते. आणि म्हणूनच यावर आधारित या सर्व वैशिष्ट्यांना धरून डॉक्टर पु. ग. सहस्रबुद्धे यांनी आपल्या एका ग्रंथामध्ये निबंधाची व्याख्या केलेली आहे. तर्कशुद्ध रीतीने केलेली, बुद्धीला आव्हान करणारी, आपले सिद्धांत साधार सप्रमाण मांडणारी, इतिहास, अनुभव, अवलोकन यांच्या पायावर उभारलेली विचारप्रधान रचना असं त्यांनी निबंधाला म्हटलेलं आहे. तथापि ही व्याख्या निबंध, प्रबंध, ग्रंथ
या सर्व प्रकारांचा अंतर्भाव करणारी आहे, असंही त्यांनी आपल्या या निबंध रचना आणि राष्ट्ररचना या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे. आपल्याला असे म्हणता येईल की निबंध या वाङ्मय प्रकाराची जी व्याख्या आहे त्या व्याख्येमधून आपल्याला असे सांगता येईल की आपल्याला एखाद्या विषयाची माहिती असेल तर ती आपल्याला दुसऱ्याला सांगावीशी वाटते. आपला विचार करणे आणि तो दुसऱ्याकडे व्यक्त करणे ही आपली मानवी प्रवृत्ती आहे आणि निबंध हा वाङ्मय प्रकार देखील या मानवी प्रवृत्तीतच दडलेला आहे. आणि म्हणूनच भाषा अवगत झाल्यानंतर केवळ तोंडाने माहिती किंवा विचार सांगितले असले तरी ते मौखिक वाङ्मयामध्ये निबंध बसत नाही आणि म्हणूनच हे निबंध लिखित स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि असा हा लिखित निबंध प्रकाराची किंवा या निबंधाची परंपरा आपल्याला दिसते ती इंग्रजी साहित्यातून. इंग्रजी साहित्यातूनच हा प्रकार मराठीमध्ये विकसित झालेला आहे. पश्चिमी साहित्यामध्ये 16व्या शतकाच्या शेवटी हा उदयास आला. इंग्लिश भाषेतील एसे म्हणजेच निबंध. फ्रान्सिस बेकन हे इंग्रजी भाषेतील नावाजलेले निबंधकार होते. त्यांनी अनेक विषयांवर गांभीर्याने निबंध लिहिले, परंतु फ्रेंच लेखक मॉतेन त्यांचा कालखंड आहे 1533 ते 1592. यांचे निबंध इंग्लिशमध्ये भाषांतरित असल्यामुळे ललित आणि लघुनिबंधाच्या ते जवळ जाणारे असल्याने त्यांचे निबंध हे अनुकरणीय असे ठरले आहे आणि त्यामुळेच अर्वाचीन काळातील आद्य निबंधकार म्हणून मॉतेन यांचे नाव घेतले जाते. अनेक इंग्लिश निबंधकारांनी मॉतेन यांचेच अनुकरण केलेले आहेत. याच शब्दाला एसेलाच इंग्रजीमध्ये निबंध वजा हे जे गद्यलेखन केलं गेलेलं आहे त्याला कॉम्पोजिशन, आर्टिकल अशाही संज्ञा दिलेल्या आपल्याला काही ठिकाणी दिसतात. इंग्रजीत रिसर्च पेपर त्यालाच मराठीत शोधनिबंध किंवा शोधलेख असंही संबोधलं गेलं. मॉतेन प्रणीत निबंधामध्ये या लेखकाच्या आत्मविष्काराला किंवा आत्मनिष्ठेला प्राधान्य हे होते. तथापि बेकनसारख्या इंग्रज लेखकांनी देखील इंग्रजीत जो निबंध प्रकार हा रूढ केला तो आपल्याला अधिक वस्तुनिष्ठ, विश्लेषणात्मक आणि तर्कशुद्ध मांडणीचा असलेला दिसून येतो. याच काळामध्ये आपल्याला अब्राहम काहुली, बेकन, मेकॉले, कार्लाइल, जी.के. चेस्टरटन, सॅम्युअल जॉन्सन, स्टील, ॲडिसन, चार्ल्स लॅम्ब, ए.जी. गार्डनर अशा अनेक इंग्रजी साहित्यिकांनी निबंधाची परंपरा ही जागृत ठेवली. तरीही तिच्यामध्ये दोन्हीही प्रकार आपल्याला प्रभावी असल्याचे आणि पुष्कळदा ते एकमेकात मिसळून गेल्याचे आपल्याला दिसून येते. बेकनच्या निबंधांचे तर आपल्याला असं म्हणता येईल की मराठीमध्ये अधिक भाषांतर झाले आणि हे भाषांतर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या शालापत्रकमधील निबंधांचं एक उत्तम उदाहरण आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरच्या काळात गुजगोष्टी वा लघुनिबंधांची जी परंपरा मराठीत निर्माण झाली ती सुद्धा या इंग्रजी निबंधांच्याच वळणामुळे झाली. वैचारिक गुणवत्तापूर्ण निबंध जॉन्सन, मॅकॅलो यांच्या निबंधांच्यामुळे ते मराठीमध्ये आले. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर यांच्या निबंधांची तर भौतिक वैशिष्ट्य याच इंग्रजी निबंध परंपरेमध्ये आपल्याला सापडतात आणि त्याचमुळे निबंध हा वाङ्मय प्रकार इंग्रजी साहित्यातून आला आणि मराठी मातीमध्ये तो रुजला असं म्हणावयास हरकत नाही. हा मराठी मनातील विचार आणि त्याद्वारा व्यक्त होऊ लागले आणि त्यातूनच मराठी निबंध परंपरा अधिक समृद्ध होत गेली. निबंध परंपरेच्या या विकासाच्या काही प्रमुख अवस्था आपल्याला दिसून येतात. पूर्वी इसवी सन 1870 मध्ये 70च्या पूर्वीचे जे निबंध होते ते प्राथमिक स्वरूपाचे होते. चिपळूणकरी वर्णाचे निबंध असे त्याला म्हटले. परांजपे यांच्या वर्णाचे असे ललित निबंध लिहिले गेले. त्याच काळामध्ये स्फुटलेख, केळकरी वर्णाचा निबंध किंवा प्रसन्न शैलीतील असं ललित गुणयुक्त लेखन असे या निबंधांचे
5 छोटे मोठे टप्पे आपल्याला दिसून येतात. 1880पर्यंत निबंधाच्या या टप्प्यातून हा वाङ्मय प्रकार विकसित होत गेला. तरीही सामान्यपणे 4 टप्प्यांमध्येच ते मांडलं पाहिजे. एकतर निबंधमाला, या निबंधमालाच्या नियतकालिकापूर्वी मराठी गद्यातील. दुसरा म्हणता येईल, दुसरी निबंधमालेची जी परंपरा आपल्याला सांगता येईल ती म्हणजे निबंधमालेच्या परिणामांनी निर्माण झालेली. तिसरी आहे आधुनिक काळातील ललित निबंधांची आणि लघु निबंधांची. आणि चौथी अवस्था म्हणजेच लेखांची. आधुनिक काळामध्ये च्या उत्तरार्धामध्ये निबंध म्हणण्याऐवजीच आज आपण त्याला ललित गद्य असेही म्हटले जातो आणि म्हणतो. अशाच या लेखनाला लेख असेही म्हटले जाते. मग निबंध हा शब्द सध्याच्या काळामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर राहिलेला आहे. साधारणपणे 1985 नंतरच्या काळात या निबंधाचे नामकरण लेख असे झालेले आपल्याला दिसून येते. आणि यात वैचारिक निबंध, ललित निबंध, लघु निबंध यांची सर्व वैशिष्ट्ये समाविष्ट झालेली आपल्याला दिसते. आणि मग या निबंधांनाच ललित गद्य असेही म्हटले गेले. अशा या निबंध परंपरेमध्ये ज्या परिस्थितीमध्ये हा निबंध प्रकार उदयाला आला त्या काळामधील लोकांची जी प्रेरणा होती ती जीवनविषयक दृष्टिकोन त्याच्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. धार्मिक श्रद्धेने आणि अंधश्रद्धेने एखादा विषय प्रतिपादन करण्याऐवजी बुद्धीने, तर्कशुद्ध रीतीने, शास्त्रीय पद्धतीने, लौकिक भूमिकेतून त्या विषयाचा मागोवा घेणं ही एक आधुनिक दृष्टी आपल्याला या लेखनामध्ये आलेली दिसून येते. आणि मग ह्या प्रबोधनाच्या काळातले सगळे प्रश्न उपप्रश्न या भारतीय निबंधकारांनी आपल्या निबंधातून हाताळले. आणि मग यातलेच महत्त्वाचे निबंधकार या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्यातली काही प्रातिनिधिक स्वरूपाची नावं आपण घेतलेली आहे. लोकहितवादी ज्योतिबा फुले, विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर, शि. म. परांजपे, वि. का. राजवाडे, नची केळकर, वि. दा. सावरकर, शंदा जावडेकर, श्री. म. माटे, द. के. केळकर, पु. ग. सहस्रबुद्धे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी इत्यादींचे हे साहित्य लेखन पाहिले की त्यातील इहलोकनिष्ठा, बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञाननिष्ठा, तार्किक सुसंगती, व्यक्तिवाद, तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता यासारखी आधुनिक मूल्य आपल्याला यांचे अधिष्ठान येथे लक्षात येते. आधुनिक काळातील निबंधकारांमध्ये श्री. म. माटे, काका कालेलकर, पु. ग. सहस्रबुद्धे, प्र. के. अत्रे, न. र. फाटक, प्रभाकर पाध्ये, रा. भि. जोशी, बा. सी. मर्ढेकर अशा अनेक निबंधकारांनी मराठी निबंध समृद्ध केला. सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून मूलभूत जाणीवेतून त्यांच्या या अनेक निबंधांचे लेखन आपल्याला झालेले दिसून येते. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये निबंधाकडे पाहिल्यास स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य, समता, स्वदेश, स्वभाषा अशा विषयांवर आपल्याला भर दिलेला दिसून येतो. आणि मग स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये मात्र सामाजिक विषमता, वर्णनात्मक, व्यक्तिपरिचयात्मक इत्यादी स्वरूपाचे लालित्यपूर्ण लेखन आपल्याला अधिक प्रमाणात झालेले दिसते. या निबंधांमध्ये लालित्यपूर्णता असली तरी त्यात ललित निबंध किंवा लघु निबंध असेही त्याला म्हटले गेले. त्याचे स्वरूप निबंधांपेक्षा थोडे वेगळे असते. त्याची सुरुवात ही स्वातंत्र्यपूर्व काळात झाली, पण त्याचा भर विचारांपेक्षा भावनेकडे झुकलेला असतो. निबंधांमध्ये ठोस विचार ठासूपणे आणि मुद्देशीरपणे मांडल्यावर भर असतो. मग तो कितीही लालित्यपूर्ण असला तरी त्याचा विचार हा ठोस असतो आणि त्याच्याकडूनच आपल्याला तशी अपेक्षाही असते. लघु निबंधात किंवा ललित निबंधात मात्र अशी वैचारिक दृष्टीने रचना करण्यावर भर फारसा दिला जात नाही. त्याची रचना ही गप्पा मारण्यासारखी असते आणि त्याची ही रचना स्वतंत्र ही आपल्याला दिसून येते. म्हणजे लघु निबंधाचा सूर हा साधा वाटतो, सहज जमेल असा तो आहे. पण तो लघु निबंधकारांच्या अनुभवांनी आणि सौंदर्य दृष्टीने मात्र साधलेला असतो.
आणि अशा पद्धतीने 1926 पासून रत्नाकर मासिकामध्ये नासी फडके यांच्या सुहास्य नावाचा लेख प्रसिद्ध झाला. त्यानंतर भुजगोष्ठी या नावाने त्यांचे नव्या वर्णाचे लेखनही प्रसिद्ध झाले. त्यानंतर वि स खांडेकर, अनंत काणेकर, कुसुमावती देशपांडे इत्यादी लालित्यपूर्ण शैलीत लिहिणारे लघुनिबंधकार त्या काळात उदयास आले. नासी फडके आणि वि स खांडेकर यांच्यामुळे तर लघुनिबंध हा रुजला आणि परमोच्च स्थानावर गेला. या दोघांपैकी लघुनिबंधाचे जनकत्व कोणाकडे द्यायचे याविषयी तर वादही झाला, परंतु तो अनावश्यक आहे. या दोघांनीही मराठी साहित्यामध्ये लघुनिबंधाला एक सुवर्णकाळ मिळवून दिला आणि म्हणूनच हे दोन लेखक या लेखनाच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाची अशी ठरते. अशा प्रकारे हा निबंध हा वाङ्मय प्रकार इंग्रजीमधून मराठीत आला आणि मराठीमध्ये तो अतिशय समृद्ध असा आपल्याला झालेला दिसून येतो आणि त्याच्याच अनुषंगाने आपल्याला हा विचार इथे मांडलेला आहे तो लक्षात येतो. धन्यवाद.